वैदिक काळामध्ये इंद्रदेवतेला देवांचा राजा आणि वादळांचा देव म्हणून आदर दिला गेला असला तरी नंतरच्या पुराणांमध्ये आणि महाकाव्यांमध्ये त्याची प्रतिमा बदलली. त्याला अनेकदा मत्सर, ईर्ष्या आणि असुरक्षिततेसारख्या मानवी दोषांनी युक्त असं दाखवलं गेलं. त्यामुळे ह्या इंद्राचं जे देवत्व आहे ते देवत्व आणि त्याची प्रतिष्ठा कमी झाली. गोवर्धन पर्वामध्ये देखील याला असाच उल्लेख आहे. त्यानुसार लोक पूर्वी इंद्रदेवाची पूजा करत असत, त्याला इंद्रोत्सव म्हणत. एकदा भगवान श्रीकृष्णाने गोकुळवासियांना सांगितलं की इंद्रदेव हे ईश्वर किंवा ईश्वर समान नाहीत, त्यामुळे त्यांची पूजा करण्याऐवजी गायी आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा. अर्थात यामुळे इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी गोकुळामध्ये भयानक पाऊस पडला. परंतु श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून गोकुळवासियांचं रक्षण केलं, ज्यामुळं इंद्रदेवांचा अहंकार दूर झाला. या घटनेनंतर गोकुळामध्ये इंद्रदेवाची पूजा बंद झाली आणि गोवर्धन पर्व साजरा करण्याची सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर इंद्र हे खरं तर पद आहे, देवता नाही. देवांच्या सिंहासनावर बसलेली देवता म्हणजे इंद्र. या पदावरील व्यक्ती वेळोवेळी बदलत असते. जेथे पद बदलते तेथे विशिष्ट मूर्तीची स्थापना करून पूजा करण्याचा प्रघात नाहीच किंवा कमी असतो. आपण अनेक कथा बघतो की ज्या कथांनुसार इंद्रदेव अनेकदा कामवासनेने प्रेरित होऊन अप्सरांमध्ये रमलेले असतात. महर्षी गौतम यांच्या शापामुळे इंद्रदेवतांच्या शरीरावर हजारो योन्यांची चिन्ह आली, जी नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून डोळ्यांमध्ये रूपांतरित झाली, म्हणून त्यांना सहस्त्राक्ष किंवा हजार डोळ्यांचे म्हटलं जातं. अशा काही कथांमुळे त्यांची स्तुती आणि पूजा कमी झाली. जरी त्यांची मूर्ती पूजा किंवा मंदिर दिसत नसलं तरी वैदिक साहित्यात आणि यज्ञामध्ये इंद्रदेवाला महत्वाचं स्थान आहे. आजही अनेक यज्ञांची जी सुरुवात होते आणि शेवट हे इंद्राला तूप अर्पण करूनच केलं जातं. उत्तर भारतामध्ये इंद्रदेवाचं मंदिर सहसा दिसत नाही याचं एकच कारण आहे, म्हणजे या मी तुम्हाला मगाशी सांगितलेल्या कथा. तथापि काही ठिकाणी त्यांचे उल्लेख किंवा प्राचीन अवशेष आढळतात. छत्तीसगडमध्ये इंदल देव मंदिर आहे, जिथं इंदल हे इंदर हे अपभ्रंश रूप मानलं जातं. नाशिकमध्ये पण पंचवटीजवळ इंद्रकुंड देवस्थान आहे, ज्याच्याशी इंद्रदेवाचा संबंध जोडला जातो. दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये इंद्रदेवांची मंदिरं अजूनही असल्याचं सांगितलं जातं. थोडक्यात पौराणिक कथांमध्ये त्यांच्या अनेक चुका म्हणजे इंद्राच्या अहंकार आणि श्रीकृष्णाच्या कथेमुळे त्यांची मूर्तीपूजा आणि सार्वजनिक मंदिरे हे हळूहळू लोप पावली. हे इंद्राचं पूजन न करण्यामागचं कारण. हा लेख मी लिहिलेला नाही, राजेंद्र म्हात्रे यांनी हा लेख लिहिलेला असून त्यांच्या आभारासहित मी यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चितच त्याला शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकर तुम्हाला ओम साईराम.